बघा, आता जर आपण निफ्टीचं उद्यासाठी बघत असेल प्रेडिक्शन, काल आपण ठरवल्याप्रमाणे गोष्टी झाल्यात, पण आज निफ्टी बघितलं तर आपण काय डेलीमध्ये ऑल टाइम हायला गेलेले. आपल्याला इथून सेल करण्यासाठी, ॲटलिस्ट सेल करण्यासाठी काहीतरी निगेटिव्ह सिनेरिओ व्हायला पाहिजे. निफ्टीनं आज आपल्याला काय दाखवले, पुन्हा एक बुलिश ट्रेंड दाखवले. जोपर्यंत हा डिमांड झोन आपल्यासाठी ब्रेक केला जात नाही तोपर्यंत डेलीमध्ये या झोनमध्ये सुद्धा प्राइस येणं कठीण आहे. बरोबर. बरोबर. हां, म्हणजे ही जी मुवमेंट आहे प्राइसची, तिला आपण डिकोड करत असताना काय करू शकतो, या डेली कॅन्डलला आपण डेली बेसिसवर जर मार्क केलं, क्लोजिंग बेसिसवर जर ह्या डेली कॅन्डलला मार्क केलं, तर हिच्यामध्ये आपल्याला काय भेटेल, डिमांड आणि सप्लाय भेटेल. ठीक आहे. ही एक रेंज आपण कन्सिडर करून जर मार्केट उद्या ह्या रेंजमध्ये जर फ्लॅट ओपन होणार असेल कुठेतरी ह्यात, मग आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो, ह्याबद्दलचं आपण एक अनालिसिस करू शकतो. दुसरं गॅपअपचा सिनेरिओ असू शकतो आणि तिसरा गॅप डाऊनचा सिनेरिओ असू शकतो. बरोबर. मग जर गॅप डाऊनचा सिनेरिओ असेल तर ते किती गॅप डाऊन होणार, मग ती कुठेपर्यंत होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी जर बघत असताना आपल्याला काही लेवल्स काढायला लागतात. बरोबर. मग आपण जर ॲज अ इन्स्टिट्यूशन लेवलचा जर विचार करत असेल किंवा आपण जर होलसेलर असेल, आपण जर रिटेल ट्रेडर नसून होलसेल जर ट्रेडिंग करणार असेल, तर आपल्यासाठी एक बेस्ट बाईंग झोन कोणता आहे, हा एरियामध्ये कधी मी बाईंग करायला इंटरेस्टेड आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. मग एवढी प्राइसमध्ये मुवमेंट झाल्यानंतर, आज एवढी प्राइसमध्ये मुवमेंट झाल्यानंतर कोणत्या सिनेरिओमधून तुम्हाला इथं सेल तर आलेलं नाही, बरोबर, पण जर गॅप डाऊन ओपन झाला, आपण काय घाबरतोय, निफ्टीमध्ये सपोज करा या लोकांनी सगळ्या प्रॉफिट बुक केलं, तर गॅप डाऊन कुठं ओपन होईल, इथं होईल, ह्या बॉटमलाच होईल ना. जर आज ज्या लोकांनी बाय केला त्या सगळ्या लोकांनी जरी प्रॉफिट बुक केलं तर ह्या कुठेतरी बॉटमला होईल. ठीक आहे. प्लस त्यासोबत जर सेलर हवी झाली असती, सेलिंग पण आली असेल, ठीक आहे, तर गॅप डाऊन अशा पद्धतीने ओपन होईल. मग जर अशा पद्धतीने गॅप डाऊन ओपन झालं तर आपण ह्या झोनमधून इंटरेस्टेड असू बाय करायला, लक्षात घ्या. बरोबर. हां, आणि जर हिथं कुठेतरी इंटरनल ह्याच्यामध्ये ओपन होत असेल तर हिचा बॉटम जो आहे तो हिच्या टॉपपर्यंतचं टार्गेट आपल्याला देण्यासाठी तयार आहे. ठीक आहे. तर ते बघू आपण छोट्या टाइम फ्रेममध्ये. मग छोट्या टाइम फ्रेममध्ये बघत असताना लेवल आपल्याला रिॲडजस्ट पण करावं लागतील. तर बघा आता इथं प्राइस जाऊन थांबलेली, लक्षात घ्या. इथं प्राइस जर जाऊन थांबत असेल तर इथं काहीतरी सिनेरिओ तो आपल्याला अजून छोट्या टाइम फ्रेममध्ये एखादा सेलिंग झोन देईल किंवा तिथून सेल येण्याचे एखादा चान्सेस देईल. प्राइसमध्ये जे रिजेक्शन आलं इथं, ते रिजेक्शन का आलंय त्याचं सोल्युशन आपल्याला छोट्या टाइम फ्रेममध्ये भेटेल. पण आपण काय करणार, तत्पूर्वी 2 आवरमध्ये इथं एक डिमांड झोन घेऊन जाणार. ठीक आहे. हा एक आपल्यासाठी डिमांड झोन असू शकतो. हे 2 झोन आपल्याकडे झाले उद्याच्या बाईंगसाठी. ठीक आहे. सेलिंगसाठीचा सिनेरिओ ह्याच्यापेक्षा छोट्या टाइम फ्रेममध्ये बघू आपण. तर इथं बघा प्रॉपर 1 आवरमध्ये एक बेस कॅन्डल झाली, पण बेस कॅन्डलच्या खाली क्लोजिंग दिलेलं नाही 1 आवरमध्ये, लक्षात घ्या. बरोबर. ही जी प्राइस ऍक्शन आहे, ही जी सेलिंग झालेली आहे, ह्या सेलिंगचं प्राइस ऍक्शन आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर तिचं टार्गेट कुठेपर्यंत येणार, तिचं टार्गेट आपल्याला इथपर्यंत घेऊन येणार. साधी सिंपल गोष्ट का, कारण की जोपर्यंत हिच्या खाली 1 आवरमध्ये क्लोजिंग येणार नाही तोपर्यंत प्राइस मध्ये हाय कन्फर्म नाही झालेला. बरोबर. हा, म्हणजे जर छोट्या टाइम फ्रेम मध्ये जर इथं कोणता तरी आता आपल्याला सेलिंगचा झोन सापडत असेल तर आपल्याला प्राइस कुठे घेऊन येईल, एक्झॅक्टली ह्या लेवलला घेऊन येईल. बरोबर. हा बॉटम आहे त्यासाठी, म्हणून आपण काय करणार, डायरेक्ट 50 मिनिट मध्ये आलो आणि 50 मिनिट मध्ये येऊन आपण बघतोय तर आता इथं काय क्लिअर चित्र दिसतंय आपल्याला. काल विचारलं मॅडमनी की एकाच ठिकाणी ज्या वेळेला 1 अँड मोर बेस कॅन्डल्स बनतात तेव्हा तो झोन कसा असतो, तर तो झोन वीक असतो किंवा ह्याचं स्टेटमेंट काय निघतं, सर्वसाधारणतः ह्याचं उत्तर काय येतं, ह्याच्यातून ट्रेड कोणत्या साईडला जाईल. तर ऑब्व्हियसली आपल्याला क्लोजिंग काय केली मार्केटनं, एक डिसिजन क्लोजिंग दिली. बरोबर. मग आपण हे 5 मिनिट किंवा 3 मिनिट बोलत असताना इथं आपल्याला क्लिअरली चित्र दिसेल. तर हे क्लिअर चित्र काय आहे, इथं प्राइसमध्ये क्लोजिंग मिळाली, इथे येऊन काय केलं प्राइसनं, हा हाय प्रोटेक्ट केला, त्याच्यानंतर या झोनच्या खाली क्लोजिंग दिली, म्हणजे आपल्यासाठी सेलिंग झोन 15 मिनिटामध्ये आपण हा मार्क करू शकतो, लक्षात घ्या. हे तुमच्या लक्षात आला सिनेरिओ. ठीक आहे. 15 मिनिटामध्ये आपण काय करणार, हा सप्लाय झोन सुद्धा मार्क होऊ शकतो आपला.
ठीक आहे. मग आता आपल्यासाठी क्लिअर गोष्ट आहे. काय क्लिअर गोष्ट आहे? सपोज जर प्राइस इथं कुठेतरी ओपन झाली तर काय होईल? इथं सपोर्ट येऊन वरती जाईल. ठीक, हा एक सिनेरिओ झाला. दुसरा, ह्या कालच्या पूर्ण दिवसाच्या जर बॉटमला ओपन झाली कुठेतरी इथं आणि ह्या एरियामध्ये जर गॅप डाऊन ओपन झाली तर आपल्यासाठी हा झोन काम करेल आणि इथून बाईंग येईल. लक्षात घ्या. पण या झोनमध्ये प्राइस ओपन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मोस्ट ऑफ द टाइम काय होईल? इथं कुठेतरी प्राइस ओपन होईल. इथं प्राइस ओपन होत असताना हा झोन काम करेल का? हा एक सिनेरिओ आहे. लक्षात घ्या. मग आपण काय विचार करायचा? बघा, जर इथं लगेच ओपन होणार असेल प्राइस, ठीक आहे, तर काही वेळ जातो प्राइसला सस्टेन होण्यासाठी. ऍटलिस्ट 15 मिनिटं जर यावेळी देतो आपल्याला, 15 मिनिट आपण किती देतो? 45 मिनिट देतो. तरी पण 15 मिनिट ते 30 मिनिट आपण प्राइसला सस्टेन व्हायला देणार आहे. त्यामुळं आपण ह्या झोनमध्ये बाईंग करणार नाही. लक्षात घ्या. कारण की का? जर गॅपडाऊन ओपन झाली प्राइस तर इथंच ओपन होणार कुठेतरी. लक्षात घ्या. नसेल तर मग इथंच ओपन होत असेल, तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल किंवा तुमचा स्टॉप लॉस छोटा होत असेल तर आपण एक्झॅक्टली ह्या झोनचा स्टॉप लॉस लावू, ना की त्याला इथंपर्यंत परत आपण ऍव्हरेज करणार. अजिबात ऍव्हरेज करणार नाही. आपण काय करणार? इथलाच स्टॉप लॉस इथंच घेणार आणि नवीन एंट्री इथं बनवणार. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. ठीक आहे. आणि जर इथं वरती गेली तर इथून फॉल आहेच. मग ठीक आहे. हे समजलं? बघा, आपण बँक निफ्टी बघूया. बघा, आपल्याला डेलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर सेल करायचा असेल तर हा झोन आपल्यासाठी एक इम्पॉर्टंट झोन आहे. बरोबर आहे. मग या झोन नंतर आपण काय करणार? सेलिंग करण्यासाठी आणि बाईंग करण्यासाठी आताच्या दृष्टीने इथं नाही काय, आपण बाईंग करण्यासाठी इथं बॉटमला बघतोय. बरोबर. हा झोन बाईंगसाठी. हा डेलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. जेव्हा आपण छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊ त्यावेळेला आपल्याला अजून चित्र साईडवेज मार्केटमध्ये घेऊन जाते. आणि साईडवेज मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं काय होणार? नवीन लेवल्स येणार. लक्षात घ्या. बघा, आता हा जो डेलीचा मेन झोन होता तो कुठेतरी इथं शिफ्ट होईल. ठीक आहे. एक मिनिट, मी डिलीट करून परत मार्क करतो. ठीक आहे. ही रेंज राहू देत. बघा, डेलीचा झोन आपल्यासाठी म्हणजे आता उद्या जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर बाईंगसाठी बेस्ट सिनेरिओ कोणता आहे? तर या झोनमधून मी बाईंग करण्यासाठी प्रेफरन्स देईन. का? कारण की बघा, ज्या वेळेला प्राइसमध्ये आज या झोनमधून बाईंग आली होती त्यावेळेला प्राइसनं प्रिव्हियस हाय काढला का? नाही काढलेला. लक्षात घ्या. बरोबर. म्हणजे हा सेलिंग झोन उद्या काम करेल. जर प्राइस फ्लॅट ओपन होत असेल तर एका सप्लाय झोनमध्ये प्राइस ओपन होते आणि आपण हे 2 आवर मध्ये बघतो. सेम जसं आपण निफ्टीमध्ये बघितलं तसं सेम इथं काय झालेलं आहे? इथं रिजेक्शन प्लस काही प्रमाणात सेलिंग आलेली आहे. म्हणजे छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलो तर आपल्याला इथं प्रॉपर एक सप्लाय पण सापडेल आणि कुठेतरी हाय कन्फर्म करून तो प्रोटेक्ट केला असणार छोट्या टाइम फ्रेम मध्ये. बरोबर. ह्याच झोनमध्ये जर पुन्हा आपण बाय करत असू तर ऑलरेडी लक्षात घ्या, ऑलरेडी त्याच्याकडे जेवढी देण्याची कॅपॅसिटी तेवढी त्याने दिली. बरोबर. ठीक आहे. त्याची कॅपॅसिटी वाढलेली नाही ना कमी झाली, तो इक्वली. म्हणजे लक्षात घ्या, सध्या या झोनमध्ये बाय करणं मला संयुक्त वाटत नाही. मला बाय करण्यासाठी बेटर झोन हा वाटतो. तर मी बाईंगसाठी सिनेरिओ इथं बघेन. मग बघत असताना काय, आज ऑलरेडी मार्केट जर सेलिंग देऊन गेलं असलं छोट्या टाइममध्ये बघूया आपण काय केलं. तर बघा, इथं पण पुन्हा काय केलं? तसं ड्रॉप बेस रॅली विथ कन्फर्मेशन. आपल्याला 1 आवर मध्ये तिथं काय केलंय? ड्रॉप बेस रॅलीमध्ये बेसच्या खाली आपल्याला क्लोजिंग दिली. लक्षात घ्या. जरी तिनं हाय कन्फर्म नसला केला इथं जाऊन तरी सुद्धा सिनेरिओ काय आहे की इथं पूर्णपणे सेलिंग आलेली आहे आणि या कॅन्डल मधली इथला जो गॅप होता, इथं जी बाईंग असायला पाहिजे होती, इथं जरा पण रिजेक्शन नाही तर पूर्ण कंट्रोल सेलरकडे. लक्षात आलं? बरोबर. त्यामुळे झोन माझ्यासाठी कोणता राहिला? मग आता ह्या दृष्टीने बघितलं तर हा झोन राहतो आपल्यासाठी. का? कारण ही एक सपोर्ट लेवल आहे आणि या सपोर्ट लेवलवरून 1 आवर मध्ये ह्या फेअर क्लोजिंगच्या वरती ही नवीन फेअर क्लोजिंग आहे. पण अनफेअरच्या बाबतीत बघितलं तर पुन्हा हिच्या इनसाइडच आहे. लक्षात आलं? मग आता प्रश्न काय निर्माण झाला आपल्याला, ह्याच्या इथं बाईंग करायची का नाही करायची? तर जसं मगाशी निफ्टीमध्ये सिनेरिओ आपण खालून 2 नंबरचा बघितला होता, काय बघितला होता तो?
जर इथं तुम्ही बाय केला तर आणि इथला स्टॉप लॉस हिट झाला तर तुम्हाला काय करावं लागणार, इथंच क्विट करायला लागणार ट्रेड तो, आणि नवीन ट्रेड तुम्हाला या झोनमध्ये प्लॅन करावा लागणार. हे क्लिअर आहे? ओके सर. बघा, तर नवीन झोन आपल्यासाठी हा पूर्ण, ह्याला जर आपण रिॲडजस्ट केलं तर पुन्हा पुढे जातो, हा इथं जातो. ठीक आहे. आता हा झोन इथं का घेतला, त्याची रिझन्स तुम्हाला, त्याचं एज्युकेशन तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत ह्या, बरोबर. बघा, हे 50 मिनिटमध्ये बघत असताना आपण काय बघतोय, तर हे चित्र बघतो. जर उद्या बघा, ज्या वेळेला प्राइसमध्ये फ्लॅट ओपनिंग जरी झाली तरी प्राइस काय जाणार, आता हे बघा तुम्हाला सेलिंगचं चित्र आता प्रॉपर वरती सप्लाय दिसत असेल. ठीक आहे, की प्राइसनं प्रॉपर इथं ह्याला क्लिअर केलं की काय झालं, प्राइसमध्ये इथंपर्यंतचं टार्गेट क्लिअर झालं प्राइसला. ठीक आहे. मग जर गॅप डाऊन जरी ओपन झाली प्राइस किंवा गॅप अप जरी ओपन झाली तरी पण एक सिनेरिओ काय येणार आहे, गॅप अप तर होणार नाही. मोस्ट ऑफ द चान्सेस काय, गॅप अप नाही होणार. जर गॅप अप ओपन झाली तर आपण या लेवलवरती, लक्षात घ्या आपल्यासाठी ही एक नवीन लेवल असेल. ही लेवल काय आहे, कारण की हा जो झोन आहे तो आपल्यासाठी एक गॅपवाला झोन आहे, आणि गॅपवाल्या झोनमध्ये आपण काय बघतो, एक सप्लाय बघतो, लक्षात घ्या. बरोबर आहे. मग एवढ्या मोठ्या झोनमध्ये आपण ट्रेड नाही करू शकत, तर आपण काय करणार, इथं होल्ड करणार. कुठपर्यंत होल्ड करणार, ह्या अप्पर लेवलपर्यंत. इथं येऊन प्राइस ऍक्शन काय करते, इथं आपल्याला काय सिनेरिओ देते, त्यानुसार आपण इथं ट्रेड प्लॅन करू, लक्षात आलं. पण एवढं मात्र क्लिअर आहे की आपण इथं बाय तरी करणार नाही ह्या झोनमध्ये कुठं, म्हणजे बाय नाही करणार, म्हणजे चुकीचे ट्रेड जाण्यापासून आपण ऑलरेडी प्रोटेक्टेड आहोत. सेलचा ट्रेड प्राइस ऍक्शन बघून आपण घेऊ. दुसरी गोष्ट, बाय करत असताना आपल्याला जर प्राइस इथं गॅप डाऊन ओपन झाली तर पुन्हा ह्या सपोर्टवर लेवलला येऊ देत आणि इथून प्राइसमध्ये बाईंग बघू, कारण की हे फक्त एक इंटरनल स्ट्रक्चर आहे, म्हणून इथं फक्त ह्या साईडवेजमध्ये या टार्गेटपर्यंत ते बाईंग होईल, लक्षात घ्या. आणि जर हा ब्रेक झाला तर मग डायरेक्ट आपण इथूनच बघणार आहे प्राइसमध्ये बाईंग. हे क्लिअर आहे? येस सर. ठीक आहे.